शेतकरी बंधूंनो नमस्कार. अर्थात मी माझ्या स्वतःच्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहे आणि या ऊसाच्या प्लॉटचं आतापर्यंत जे काय शेड्यूल दिलं आहे ते तुम्हाला मी अतिशय थोडक्यात सांगणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात पहिल्यांदा हा ऊस 1 फेब्रुवारीची लागवड आहे आणि आज आहे 15 जुलै. तर शेतकरी बंधूंनो, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अर्थात 6.5 ते 6.5 महिन्याचा ऊस आहे आणि हा ऊस पूर्वीच्या केळीच्या प्लॉटमधला ऊस आहे. मला एक सांगायचं आहे तुम्हाला, जर आपल्या शेतीला फेरपालट आपण केला आणि ऊसाला जर आपण पर्याय म्हणून आपल्या शेतीमध्ये फेरपालट करून केळी किंवा इतर कुठलीही पिकं जर निवडली, मुख्यतः जर केळी पिकाच्या शेतात आपण ऊस केला तर 6 महिन्याचा ऊस हा 14 कांड्यावर आहे आणि या 14 कांड्यावरच्या ऊसाची आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो सर्व प्रवास मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, केळी लागवड केल्यानंतर केळीची लागण आणि खोडवा अशी 19 महिन्यात मी 2 पिकं घेतली. त्या 2 पिकांचं उत्पादन मला या ठिकाणी चांगलं मिळालं आणि याच्यानंतर पर्याय म्हणून मी या ठिकाणी परत एकदा ह्या केळीच्या शेतात ऊस लावला आहे आणि ह्याच केळीच्या शेतामध्ये हा फक्त 6 ते 6.25 महिन्याचा ऊस आज माझा 14 कांड्यावर आहे. तर ऊस लागवड करत असताना सर्वात पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे तर बेणं चांगल्या जातीचं निवडलेलं पाहिजे. बेणं चांगल्या जातीचं निवडलेलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तर बेणं फक्त 9 ते 10 महिन्याचं पाहिजे. त्याला अनुसरून मी 9 ते 10 महिन्याचा 265 या जातीचा बेणं प्लॉट निवडला. हा हिरव्या जातीचा ऊस आहे आणि तो बेणं प्लॉट निवडल्यानंतर 2 डोळा पद्धत सरीमध्ये सरी सोडून 4.5 फुटी सरी सोडल्यानंतर त्यामध्ये कांडी ठेवून सरीत त्याच्यावरती माती ओढून घेऊन ती बुजवून घेतली आणि त्यानंतर मी या ठिकाणी पाटानं त्याला पाणी दिलं. पाटानं पाणी दिल्यानंतर लगेच त्याच दिवशी मी तुम्हाला सांगतो, आपल्या कांडीला बुरशी वगैरे लागू नये, कारण या केळीचा प्लॉटमध्ये ऊस होता आणि केळीचा पालापाचोळा जे काही केळीचं जे सर्व आपण जे त्याला काय म्हणूया की आपण केळीचं बुंदा असेल, झाड असेल, सर्व आपण पहिल्यापासून तोडलेले पिलं असतील, तर याचा जो सगळा जो पालापाचोळा झालेला होता तो रोटावेटर मार्फत त्या ठिकाणी बारीक करून त्या ठिकाणी 2 नांगरटी करून त्या ठिकाणी मशागत केलेली होती आणि या सर्व गोष्टीचा या आपल्या कांडीवरती बुरशी लागू नये म्हणून मी त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जे काय काम केलं असेल तर एक बुरशीनाशक आणि त्याचबरोबर एक कीटकनाशक अर्थात 22-3 हे अतिशय प्रभावी आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे आणि त्याच्याबरोबर हमला हे कीटकनाशक प्रमाणानुसारची ड्रिंचिंग घेतली आणि ती ड्रिंचिंग घेतल्यानंतर आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट मला सांगायचा आहे की ऊस शेती करत असताना अतिशय कमी खर्चातला हा माझा प्लॉट आहे. कमी खर्चात म्हणजे आतापर्यंत किती खर्च झाला आहे तो मला शेतकऱ्यांना पटवून द्यायचं आहे की जर तुम्ही फेरपालटची पिकं आपल्या शेतात केली तर अतिशय कमी खर्चात ऊस शेतीसुद्धा करता येते. तर या ठिकाणी मी फक्त एक ड्रिंचिंग घेतली आणि कांडी दाबायच्या अगोदर 10-26-26 असा बेसोल डोस म्हणून त्या ठिकाणी कांडीच्या वर दिलेला होता. या ठिकाणी कांडी दाबली, त्या ठिकाणी ड्रिंचिंग दिली आणि ड्रिंचिंग दिल्यानंतर लगेच 5 दिवसांनी मी या ठिकाणी काय केले, ह्युमिकची एक ड्रिंचिंग घेतलेली. ह्युमिकची ड्रिंचिंग घेतल्यानंतर परत 5 दिवसांनी 19-19 आणि मायक्रोन्यूटन ही प्रमाणानुसार ड्रिंचिंग घेतली. फक्त 3 ड्रिंचिंगवर माझा हा ऊस 6 महिन्यात संपूर्ण उगवण झाली. चांगल्या पद्धतीनं ऊस उगवला. फेब्रुवारी महिन्यामध्ये यावर्षी थंडी भरपूर होती, तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 1 महिन्यात जवळजवळ 1.5 ते 2 महिने यावर्षी शेतकऱ्यांना ऊस उगवण्यासाठी लागलं, परंतु ह्या 3 ड्रिंचिंग घेतल्यामुळं माझा ऊस फक्त 1 महिन्यात उगवला. 1 महिन्याचा ऊस झाला. 1 महिन्याचा ऊस चांगली उगवण झाल्यानंतर मी फक्त 1 पोतं 10-26-26 आणि 1 पोतं युरिया एकरी एवढं प्रमाणात रासायनिक खत वापरून छोटीशी आपण आमच्या भागात त्याला चळी म्हणतात, चळी लावून थोडीशी माती लावून घेतली. आपली ऊस लागवड कुठल्याही हंगामातली असू द्या, आपल्याला 4थ्या महिन्यात ऊस बांधणी करणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे मे महिन्यामध्ये मी एकरी 3 पोती 10-26, त्याचबरोबर एकरी 3 पोती युरिया आणि त्याच्याबरोबर 1 पोतं निंबोळी, त्याचबरोबर 25 किलो मायक्रोन्युट्रियंट आणि 1 किलो ह्युमिक असा बेसल डोस करून त्या ठिकाणी पक्की बांधणी करून घेतली
आता शेतकरी मित्रांनो, बेणं, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा खर्च मला या ठिकाणी आंतरमशागती असतील 16 ते 17 हजारापर्यंत आला आहे आतापर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचा लावणीचा खर्च आपण या ठिकाणी पकडला नाही. लावणीचा खर्च आपल्याला एकरी 5,000 रुपयेपर्यंत आला आहे. तर 17 आणि 5 22,000 रुपये मला आतापर्यंत या ठिकाणी खर्च आला आहे. 1 एकराला 22,000 खर्च हा ऊसासाठी आणि 6 महिन्याचा ऊस एकदम कमी खर्च आहे. कमी खर्चात असा रिझल्ट मला या ठिकाणी मिळाला आहे. मी याला दुसरं काही केलेलं नाही. फक्त नियोजन असं केलं आहे की तण विरहित शेती ठेवली. माझ्या शेतीमध्ये कुठल्याच प्रकारचं तणाचा बंदोबस्त मी वेळेवर करत असतो. तण शेतात उगवलं पाहिजे, परंतु त्याचा बंदोबस्त पण वेळेवर केला पाहिजे. नाहीतर काय होत असतं, तण खाई धान. आता राहिला विषय फुटव्यांचा. फुटव्यांचा विषय मी त्या 3 ड्रेंचिंग दिलता, त्याच्यामुळं त्यातच मला फुटव्याची संख्या चांगली मिळाली. मी आता या ठिकाणी तुम्हाला फुटव्याची संख्या मोजून दाखवतो. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. एका बेटाला 12 फुटवा आहेत. आणि आज सरीत कुठं जरी गेलं तरी 12 ते 15 फुटवा आतापर्यंत मला या ठिकाणी दिसून आले. आणि 12 ते 15 फुटवे. आणि आता जर आपण ऊस हा कटिंग करून मोडला तर सर्वसाधारण 1 ते 1.25 किलोचा ऊस भरल. कारण याची तुम्ही बघू शकता, तर दाखवा, तुम्ही या ऊसाची साईज बघू शकता. बघा, आता ही खालची कांडी 6 इंचाची आहे जवळजवळ. त्याच्यावरची कांडी पण 6 इंचाची आहे. त्याच्यावरची कांडी पण 6 इंचाची आहे. त्याच्यावरची पण 6 इंचाची आहे. त्याच्यावरची पण 6 इंचाची. म्हणजे 1 2 3 4 आणि 5 कांड्या 6 इंचाच्या आहेत. आणि तिथून वरच्या कांड्यांची वाढ आता व्हायची. तर तुम्हाला कांड्या मोजून दाखवतो मी बोडापासून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 कांड्यावर ऊस आहे. आपण ह्या ऊसाची जरी कांड्या मोजल्या तरी 14 भरतात. ह्या ऊसाच्या जरी मोजल्या तरी 14 भरतात. ह्या ऊसाच्या मोजल्या तरी पण 14 भरतात. शेतकरी मित्रांनो, कसं आहे, ज्यावेळेस आपल्याला ॲव्हरेजचा विषय येतो त्यावेळेस आपल्याला गणितात चालावं लागतं. आता मला या ठिकाणी एका एकरामध्ये 25 सऱ्या येत्या. आणि 25 सऱ्याचं बांधणी करताना आपल्या एका सरीत ऊस किती आहे तर ह्याचं मोजमाप मी केलं. या ठिकाणी मला जवळजवळ 1600 ते 1700 ऊसाची संख्या दिसून आली. आणि 1600 ते 1700 संख्या जशीच्या तशी मला या ठिकाणी ठेवण्यात यश आलेलं आहे. ज्यावेळेस आपण 1600 ते 1700 संख्या 25 सऱ्याचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेस एका एकरामध्ये जवळजवळ 40,000 माझी ऊसाची संख्या, जी योग्य संख्या आहे ती शेवटपर्यंत राहणार आहे. कारण आता ही जो 10 ते 12 फुटवं पूर्ण याची वाढ झालेली आहे. तुम्ही वाढ बघू शकता. या ठिकाणी जवळजवळ 6 इंचाची कांडी, जाडी कशी आहे तुम्ही बघू शकता. आणि या पेऱ्याची साईज पण तुम्ही बघू शकता. आज 15 जुलै तारीख आहे. 15 जुलैपासून हा ऊस जवळजवळ मी मार्च ते एप्रिल महिन्यामध्ये ऊस तोडणीसाठी देणार आहे. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी जवळजवळ 8 महिने अजून ऊस वाढणार आहे. आणि हा 6 महिन्याचा ऊस आज 14 कांड्यावर आहे. तर 8 महिन्यात आता किती वाढ होईल तो पुढचा विषय आहे. तरी पण मी या ठिकाणी आता हा 1 किलोचा ऊस आहे. 6 ते 7 महिन्यांनी अजून जर 14 कांड्या वाढल्या तर ह्या 14 प्लस त्या 14 28 कांड्यावर ऊस जाणार आहे. आणि हा ऊस जवळजवळ 1.5 ते 2 किलोचा निघण्याची शक्यता आहे. पण पूर्व हंगामाला एवढं ॲव्हरेज निघणं शक्य होईल का नाही हे मी सांगू शकत नाही. परंतु अगदी 100% ह्या ऊसाचं उत्पादन 70 टन प्लस एवढं निश्चित निघेल, एवढं मी तुम्हाला सांगतो. शेतकरी बंधूंनो, ऊसाची नफ्यातली शेती करायची तर आपल्या शेतीचा अभ्यास नीट आपण केला पाहिजे. या दरम्यानच्या काळात मी एक तुम्हाला महत्त्वाचा विषय सांगतो. याचं शेतीचं मी माती परीक्षण केलं आहे. आणि प्रत्येक पीक करताना माती परीक्षण प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. ओबडधोबड शेती करण्यापेक्षा माती परीक्षण करून जर आपण शेती केली तर आपल्या शेतात काय कमी आहे, काय जास्त आहे याचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी येतो. आणि समजून जातं की आपण याला काय द्यायला पाहिजे. तर या शेतामध्ये मी कुठलाही अतिरिक्त खर्च न करता या प्लॉटमध्ये तुम्हाला सांगतो एकदम चांगल्या पद्धतीचा ऊस आणला आहे. याचं एकच कारण आहे की शेतीला फेरपालट पिकं करणं अत्यंत आवश्यक आहे. जे ऊस शेतकरी आहेत त्या ऊस शेतकऱ्यांना किंवा ऊस बागायतदारांना मला एक सांगायचं आहे, तुम्ही आपल्या शेतात फेरपालट जर करायचं असेल तर केळी हे पीक अवश्य निवडा. आणि केळी हे पीक चांगलं उत्पादन घेऊन त्याच्यानंतर त्या शेतामध्ये तुम्ही ऊस करा. जर तुम्ही हंगामी आडसाली लागण केली आणि 86-032 या ऊसाचा वाण केला तर 110 ते 120 टन ऊस 100% निघणार. आता हा पूर्व हंगामी ऊस आहे. 20 ते 25 हजार रुपये शेवटपर्यंत मला खर्च येणार आहे हार्वेस्टिंगपर्यंत. आणि ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस मी या ऊसाचा प्लॉटचा नक्कीच व्हिडिओ करीन. आणि ॲव्हरेज तो किती निघालं ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगेन. आणि
ज्यावेळेस मला या ठिकाणी 75 किंवा 70 टन ॲव्हरेज निघणार आहे एकरी, तर त्यावेळेस मला 7 तरीक 21 म्हणजे 2,10,000 रुपये जवळजवळ या ठिकाणी माझं उत्पादन होणार आहे. आणि 2,10,000तून मी जर 30,000 रुपये वजा केले तर मला 1,90,000 रुपये चांगल्या पद्धतीचं उत्पादन आणि शेतीला फेरपालट हा समतोल ठेवून परत मी केळी करण्याचा विचार आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही ऊस शेती केली तर चांगल्या प्रतीचा ऊस तुमचा सुद्धा येऊ शकतो. आणि शेती करत असताना जर तुम्ही नियोजन चांगलं केलं आणि कमी खर्चाची शेती केली तरच आपली शेती नीट व्यवस्थित आपल्याला करता येणार आहे. इतर पिकाला ड्रिप करता तुम्ही, फळबागांना ड्रिप करता आणि ऊसाला ड्रिप करत नाही. जर तुम्ही ऊसाला ड्रिप सिंचननं पाणी दिलं तर ऑटोमॅटिक तुमचं 20 ते 25 टन एकरी उत्पादन वाढतं. त्यामुळं आपण ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या लक्षात घेतल्या पाहिजे. त्या आता या ऊसाला ड्रिप सिंचनमुळं मला एक फायदा झाला आहे. शेंड्यापासून गुडक्यापर्यंत ह्याची पानं हिरवी आहे ती. आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगतो, ड्रिपनं पाणी दिल्यानंतर काय होतं आहे की वापसा कंडिशनमध्ये जमीन चालते आणि त्यामुळे ऊसाची मुळी चांगली चालते. आजपर्यंत या ऊसाच्या मुळीचा ग्रोथ एकदम चांगला चालला आहे आणि ह्या गोष्टीचा विशेष फायदा आपल्याला या ठिकाणी या प्लॉटवर झाला आहे. तर ऊसाला ड्रिप सिंचन तेवढंच महत्त्वाचं आहे. ड्रिप सिंचनमुळं अनेक आपल्याला फायदा होत्यात. सगळ्यात पहिला फायदा, आपलं जे पाटपाण्यानं 5-6 दिवसाला पाळी देण्याचं जे शेड्यूल आहे त्याला जो वेळ लागतो तो वेळ वाचतो. आणि आपल्या ऊसाची ग्रीनरी, पानाची जाडी बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला पानाची जाडी मिळाली. आणि ह्या वर्षी टेम्परेचर इतकं होतं तुम्हाला तर माहिती आहे. त्या टेम्परेचरमध्ये ऊसाने सुद्धा मान टाकलेली होती. इतर पिकांनी तर भरपूर त्रास झाला. इतर पिकांना सगळ्यात जास्त केळीला त्रास झाला. माझा हा पूर्वीचा केळीचा प्लॉट होता, त्यामुळं तेच ड्रिप मी या ठिकाणी वापरलं आहे जसंच्या तसं. तर शेतकरी बंधूंनो, कसं आहे, आपल्या ऊसाला ड्रिप सिंचन हा सुद्धा एक महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी 4.5 फुटी सरी आणि ड्रिपचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आपण केलं आहे. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेती जर करायची असेल तर तुम्ही नियोजन चांगलं करा आणि आपल्या शेतीकडं लक्ष द्या. एक बिझनेस म्हणून बघा. नक्कीच तुमचं उज्ज्वल भविष्य आहे. आणि सर्वात शेवटी जाऊन तुम्हाला एक सांगतो, आपला शेतकरी बळीराजा हा यूट्यूब चॅनल शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे. जेणेकरून चांगले आणि नवनवीन व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या जी उपलब्ध माहिती करून देतो ती शेतकऱ्यांच्या फायद्याची असते. त्यासाठी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ बघत असताना व्हिडिओ तुम्ही कमेंट बॉक्स खाली कमेंट करत चला. कमेंट केल्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे तो अनेक शेतकऱ्यापर्यंत पोचत असतो. आणि याच अनुषंगानं या ऊसाचा जो अंतिम व्हिडिओ आहे तो हार्वेस्टिंगच्या टायमिंगला मी करीन. त्यावेळेसची परिस्थिती तुम्हाला काय असेल ते सांगेन. आज मी या ठिकाणीच थांबतोय. धन्यवाद.